अध्यक्ष महोदय, मला सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी बसून त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. खरं उत्तर द्यायला मी बांधील नाही, पण ते एक ज्येष्ठ आहेत, आमचे सहकारी आहेत म्हणून सांगतो. अर्थसंकल्पीय अंदाज 23-24चा सामाजिक न्याय व विशेष सहाय्याला 21,091 कोटीचा होता. तो आता अर्थसंकल्पीय अंदाज 22,911 कोटी आहे. म्हणजे जो 2-3 नाही आता नको, ते प्रश्न उत्तर नको, मी नंतर हे करतो. हे सगळ्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना देखील बळकट करण्यावर आमचा प्रयत्न आहे. ज्यावेळी आम्ही आढावा घेत असतो त्यावेळेस याकडे आमचं विशेष लक्ष असतं. 24-25 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेत सर्व जिल्ह्यांमध्ये 20% वाढ केलेली आहे आणि तो 18,165 कोटी नियतवे आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, यावेळेस का कुणास ठाऊक पण जयंतरावांनी भाषणात कविवर्य विदा करंदीकर साहेबांची एक कविता वाचून दाखवली, त्यामुळं मलाही विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवडत नाहीये. कवितेचे शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. उंची न आपुले वाढते फारसी वाटून हेवा, श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. दुपटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. आता भास्करराव तुम्ही अध्यक्ष महोदय, खरं तर ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी माझ्यावर टीका केलेली आहे. त्याच्यावर मला पण एक शेर आठवतोय. जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने लगे तो हम पे बरसने लगे. म्हणजे लोकांना आपण मदत केली, मोठं केलं, त्यांना पंख फुटल्यावर जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने अदा की थी धड़कने. आता बरोबर आहे साहेब, जरा ऐका राव, थोडं आम्हाला कमी कळत असेल पण ऐका. आता की थी धड़कने, वो बोलने लगे तो हमी पे बरसने लगे.